सलून व्यवसायामध्ये एक उच्च शिक्षित तरुण आज सलून व्यवसायामध्ये आलेला आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पदवी घेतलेली आहे. म्हणजे पैशाचं शास्त्र तुम्हाला नेमकं माहित आहे आणि बरोबर आहे. त्याच माध्यमातून यांच्या नेहमीच मीडियावर ते सक्रिय असतात आणि प्रत्येक सलून चालताना काळानुसार दरवाढ केली पाहिजे, काळानुसार सलून मध्ये चेंजेस केले पाहिजे, यांच्या हे नेहमीच पोस्ट असतात. तर आज आपण सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याला म्हणजे सलून चालकांचा विकास कसा होईल किंवा आर्थिक प्रगती कशी होईल याबद्दल तुम्ही काय मत सांगताल? साधारण आपण थोडंसं सिंहावलोकन करूया. साधारण मी या व्यवसायामध्ये पडलो शिकण्यासाठी 83-84 पासून 85-86 पासून मी सक्रिय झालो होतो. साधारण त्या काळी मला वाटतं 2 रुपये हेअरकट आणि 1 रुपये शेविंगचे चार्जेस होते. परंतु आमच्या दुकानात मी जाऊन बसायचं पूर्वी पण 85च्या पूर्वी पण साधारण सुट्टीच्या दिवशी वगैरे जाऊन बसायचं. आजोबा वडील जे काही काम करायचे ती चर्चा ऐकायची. त्यावेळेस तिथं नानाविध क्षेत्रातली मंडळी येत असायची. राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सर्वांच्या चर्चेला मी कानोसं देत असायचो. पण त्यावेळेस जे बालमन होतं, त्या बालमनाला जे काही प्रश्न उठत होते मनामध्ये, ते प्रश्न तिथं मांडण्याची हिंमत नव्हती. कारण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ लोक होती. अबाऊ 60-80 लोक होते ते. पण दिग्गज होते नगरमधले चांगले. अगदी शिक्षण क्षेत्रातील दिग्गज असतील, व्यापार क्षेत्रातील दिग्गज असतील किंवा राजकीय क्षेत्रातील दिग्गज असतील. तर यांच्या चर्चा मला चांगल्या जवळून ऐकायला भेटल्या. आणि साधारण मी 90 नंतर हळूहळू या व्यवसायाकडे चांगल्यापैकी वळलो. तशी 88लाच माझी म्हणजे 50% ड्युटी सुरू झाली. पण 89-90 नंतर मात्र मी फुल टाइम हा व्यवसाय सुरू केला. ते करत असताना मी एक समाजात एक विशेष असं हे पाहिलं दुजाभाव, की सलून क्षेत्रातला जर माणूस असेल तो आणि त्याच्याच घरातला जर नोकरी क्षेत्रातला माणूस असेल तो, तर ज्यावेळेस सामाजिक ग्रुपमध्ये आपण जातो तर निश्चितच सलून क्षेत्रातल्या माणसाला एक मान सन्मानाचं झुकतं माप भेटत होतं. झुकतं म्हणजे कमीपणाच. आणि नोकरी क्षेत्रातल्या माणसाला वरिष्ठ भेटत होतं. तर याचं मला मनाला थोडं पिसकटलं, का बुवा असं का असावं? तर त्याचे मी पाळंमुळं शोधताना तिथं आपल्याला जास्त विषय तो खोल मांडता यायचा नाही. पण त्याच्या पाळंमुळं शोधताना मी एक पाहिलं, की तो फायनान्शियली तो व्यक्ती स्ट्रॉंग आहे. कंपॅरेटिव्ह टू सलून सर्व्हिस. तर ह्या दोघांच्या तुलनेत तो फायनान्शियली स्ट्रॉंग आहे. मग का स्ट्रॉंग आहे तो? मग त्याचे माझं मन असं ते प्रश्न उत्तर शोधत शोधत तिथे गेलं, की हाच व्यक्ती स्ट्रॉंग का नाही, हा का नाही? तो तर 8च तास काम करतोय, रविवारी सुट्टी घेतो, सणावाराला सुट्टी घेतो आणि 8 तास पण काय काम करतो हे मी ऑफिसमध्ये जाऊन पाहिल्यानंतर ते सगळं माझ्या पिक्चर समोर उभं राहिलं. मग तसं आमच्या दुकानातली जी व्यक्ती ही तर 12 तास आणि 18 तास काम करतायत. दिवाळीला आधी जर 4-8 दिवस काम नसेल तर दिवाळीच्या दिवशी रात्रंदिवस जागून 3-3, 4-4 दिवस काम करतायत आणि दिवाळी साजरी करण्यापुरतेही पैसे देत नाहीत. असं का होतंय? हे सगळं पाहिल्यानंतर काही सर्व क्षेत्रातील नातलगांशी म्हणा, मित्रांशी म्हणा चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी एक मला न पटण्यासारखी गोष्ट सांगितली. काय सांगितली, की सलून क्षेत्रातील लोक व्यसनं करतात आणि व्यसनं केल्यामुळे ते वायाला जातात. तर ते ज्यावेळेस मी समाजामध्ये पाहिलं तर तो सुद्धा मला प्रकार बऱ्यापैकी दिसला. पण ज्यावेळेस मी व्यसनाधीन सलून सेवक जे होते अबाऊ 65-75 त्यांच्याशी म्हणजे त्यांचं माझे वयोमानाचे काही जुळ माझ्या आजोबापेक्षा ज्येष्ठ होते ते. परंतु त्यांच्याशी चर्चा केली मी, की तुम्ही व्यसनं का केली? तर त्याच्यानंतर काही काही लोकांशी ज्यावेळेस बोलण्यात आलं तर त्यांनी सायकोलॉजी सायन्स, मायथॉलॉजी, फिलॉसॉफी, परत तुम्हाला सांगतो इकॉनॉमिक्स, हे सगळे अनुभव केलेले लोक दारू पिऊन पडत होते वयाच्या 75 मध्ये. मग म्हटलं हे असं का घडलं काका तुमच्या बरोबर? मग त्यांनी जो त्यांचं मला जो बॅकग्राऊंड सांगितला ना, तो वडाची झाड पिंपळाला लावण्यासारखा नाही, वास्तव आहे. आणि ते जर आपण विचारात घेतलं तर निश्चितच आपल्याला त्या प्रश्नावर उपाययोजना करावीशी वाटेल प्रत्येकाला. मग त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं साधारण त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ सुद्धा बघितला होता. मध्यंतरीतला 51-52चा दुष्काळ पाहिला होता, 52चाही दुष्काळ पाहिला होता. त्यांचं म्हणणं असं पडलं, की 51-52च्या दुष्काळामध्ये जो पूर्वी बलुतेदारी चालू होती, की वर्षभर काम केल्यानंतर बलुतेदारी स्वीकारली जायची नाही का, त्याला ठराविक धान्य दिलं जायचं. मग ते धान्य दिल्यानंतर त्याचा विनियोग काय बा, की वर्षभर त्यांनी त्या धान्याच्या मोबदल्यात त्यांची सेवा करायची, अशी एक पद्धत आहे. पण 52च्या दुष्काळात आणि 72च्या दुष्काळात
नुसत्या नावेलाच नाही तर प्रत्येक बलुतेदाराच्या पदरात एक विचित्र माप पडलं. कुठलं? की त्याला जे धान्य आलं त्या धान्यातलं 70% धान्य हे भुसकट होतं, म्हणजे त्याच्यात पीठ नव्हतं. आणि मग तो असा डिप्रेशन मध्ये गेला की मी वर्षभर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि एवढं करून जर माझ्या हातात जर भुसकट पडत असेल तर त्याचा उपयोग काय? मग हे त्यावेळेस समाजातल्या बऱ्याच मंडळींच्या लक्षात आलं. त्यावेळेस आदरणीय वंदनीय हनुमंतराव साळुंके तात्या, कलेढोण, तालुका खटाव, त्यांनी नाभू संगमवार या महामंडळाच्या लोकांनी एक आवाज उठवला की काम तिथं दाम, दाम तिथं काम, म्हणजे बलुतेदारी बंद. वर्षभर काम करून असं भुसकट घेण्यापेक्षा नको ते. मग तिथं हळूहळू बलुतेदारी मात्र बंद झाली. जिथं दाम तिथं काम सुरू झालं. पण किती दाम याच्यावर काही कुणी कुठं विचार केला नाही. अगदी 52चा काळ गेला, 72 पर्यंत म्हणजे 20 वर्षाचा काळ गेला, आणि 72 नंतर 82-92 हा एक 20 वर्षाचा काळ गेला. या 20 वर्षाच्या काळात काय झाला प्रकार की जी काही कटिंगची रेट होता, 2 रुपये असेल कुठे रुपये असेल, तो 72 नंतर 74ला महागाईचा रेशो वाढला तरी 2 रुपयाच कटिंग किंवा रुपयाच कटिंग. 74 नंतर 76 झालं तरी 1 रुपयाच कटिंग. अगदी मला चांगलं आठवतं, आमच्या मातोश्री शिक्षिका होत्या, त्यांना सुरुवातीला 78 साली बेसिक याच्यावर 60 रुपये पगार होता. 60 रुपयाचा पगार आज 60,000 झाला. पण त्या काळात जी काही कटिंग होती 60 पैसे वगैरे, ती 600 रुपये झाली का? नाही झाली. याच्यावर आपण बराच फोकस टाकला. मग ह्याचं मी काहीतरी कुठंतरी चुकतं हे पाहिलं की ज्या ह्या सरकारी संघटना आहेत, कर्मचारी संघटना, यांना जर त्यांचं वेतन वाढ भेटली नाही तर हे मोर्चा आंदोलन वगैरे करतात, सरकार विरुद्ध काम थांबवतात, असहकार आंदोलन करतात. पण आपण काय करायचं हे त्यावेळेस मला ते मनाला खटकत होतं. मग त्या लोकांनी जी बाजू मांडली की असं असं करता आमचं उत्पन्न मागं पडत गेलं, म्हणजे इकडं 60 रुपयाचा पगार 600 जरी झाला तरी 2 रुपयाची कटिंग फार तर फार 3 किंवा 4 झाली होती. 5 रुपये मला वाटतं 90-92चा काळ असेल, 5 रुपये कटिंग आणि 2.5 रुपये दाढी. त्यावेळेस 60 रुपयाचा पगार 600 झाला होता. मग एवढी जर विषमता असेल तर 2 जर कस्टमर बाजारात गेले, एक सलून सेवक गेला मार्केटमध्ये आणि एक समजा चतुर्थ श्रेणीतला माणूस गेला, शासकीय याच्यातला किंवा निमशासकीय किंवा औद्योगिक क्षेत्रातला, ही 2 मंडळी ज्यावेळेस मार्केटमध्ये जातील तर खिस्सा सगळ्यात जास्तीत जड कोणाचा असेल? जो सर्व्हिस क्षेत्राला त्याच. मग ही 2 मंडळी ज्यावेळेस दिवाळी खरेदी करायला जायची त्यावेळेस निश्चितच सर्व्हिस क्षेत्रातल्या लोकांची दिवाळी आनंदाची व्हायची, आणि जे श्रमजीवी क्षेत्रातली मंडळी होती ती सलून क्षेत्रातली असेल, लॉन्ड्रीवाले असतील, चर्मकार असतील, पॉलिशवाले, कुंभार बांधव असतील, सुतार बांधव असतील वगैरे वगैरे अनेक लोक असतील, यांची दिवाळी म्हणावं तशी होत नव्हती. तर ह्याचा परिणाम काय झाला की उत्पन्न खालवत गेलं, महागाईमुळे खर्च वाढत गेला, आणि ह्या डिप्रेशन मध्ये त्या काळातल्या मंडळींनी म्हणजे 60-50-60च्या मंडळींनी जी आपली लहान भावंड होती, पूर्वी घराघरामध्ये 10-10, 12-12, 15-15 मुलांचं कुटुंब असायचं, हम दो हमारे दो हा खेळ नव्हता. मग त्यावेळेस जो ज्येष्ठ होता तो राबत लाल्यांना शिक्षण, लाल्यांना आरोग्य, लाल्यांना पालन पोषण या सर्व गोष्टी पुरवत असायचा. मग हे करत असताना हा मात्र याच्या हातातला वस्तारण कात्री काय खाली बसली नाही. लहान मंडळी शिकली, सवरली, पुढे चालून नोकरीला गेली, गलेलठ्ठ पगार कमवू लागली, आणि नंतर 4 माणसात ज्यावेळेस मिक्सअप झाली त्यावेळेस मोठ्या भावाला काय सांगितले की याला काही करायला जमलं नाही, आम्ही नोकरी लागलो, शिकलो, बंगला घेतला, गाडी घेतली वगैरे वगैरे. हे आता हे बोलणं ऐकल्यानंतर तो जो ज्येष्ठ बंधू होता ज्यांनी रक्ताचं पाणी करून सगळ्यांना शिकवलं होतं, तो डिप्रेशन मध्ये जाणं स्वाभाविक होतं की ज्यांच्यासाठी आपण जे काही केले त्यांनी थोडे 4 शब्द सुखाचे नाही पण उलट टॉर्चरिंग सुरू झालं. मग खरोखरच समाजाने पण काय केलं की नाही, खरोखर तो तसाच आहे म्हणून 4 माणसात त्याला थोडंसं डावलायला सुरुवात केली. डावल्यानंतर तो जो त्याचं जे फ्रस्ट्रेशन होतं ते फ्रस्ट्रेशन विसरण्यासाठी तो हळूहळू तंबाखूवर आला. तंबाखूचं हळूहळू कुणीतरी 4 सवंगडी भेटले, त्यांनी कपभर दिली. कपाची बाटली कधी झाली, बाटलीचा खांबा कधी झाला हे काही त्याला कळलं नाही, आणि त्याच्यानंतर जो खांबा पिऊन जो लंबा झाला तो आजपर्यंत काय ताळमेळ बसत नाही. आणि एक मात्र त्याला शिक्का मारला गेला की नावी माणूस म्हणला की तो व्यसनाधीन आहे, त्याला काही समजण्याचा अर्थ नाही. हे मीटिंग मी माझ्या नगर शहरामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या मुखातून ऐकल्या की नाव्यांना समजण्याचा अर्थ नाही. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर
म्हणलं ह्या ज्येष्ठ मंडळीला शिकवायचं म्हणलं मांजराच्या घरात गड्यात घुंगरू बांधण्यासारखं आहे. मग मांजराच्या गळ्यात घुंगरू बांधायचं कुणीच बांधू शकत नाही. म्हणलं मग आपल्याच गळ्यात खुळखुळा बांधून घ्या, आपण दुसरं काही करू शकत नाही. म्हणून मी साधारण तुम्हाला सांगतो 90 ते 96 पर्यंत चांगल्यापैकी व्यवसाय केला. म्हणजे अक्षरशः मला लोक 10 पटीने पण हे द्यायचे कामाचा मोबदला. परंतु नुसतंच मला मोबदला मिळून मीच मोठा होईल ना, मग माझे जे आसपासचे बांधव आहेत ते कुठे जाणार. मग ही सामाजिक जी जिज्ञासा आहे किंवा जी वृत्ती ती बाहेर येण्याचं कारण म्हणजे मी काही खूप व्यापक किंवा करोडोपती अब्जाधीश वगैरे असं काही नाहीये. मी सुद्धा श्रमजीवी, पण आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे गुरुवर्य श्रीपाद बाबा चव्हाण घोटी यांचं ज्यावेळेस मला सान्निध्य लाभलं, तर त्यांच्या सान्निध्यातून 4 गोष्टी जे शिकलो की स्वतःसाठी तर जनावर सुद्धा जगतंय, पाखर सुद्धा जगतात, पण ज्यावेळेस समाजासाठी आपण जगू त्यावेळेस आपल्याला मनुष्यत्व बहाल होतो. नाही तर एरवी जनावर तर म्हणजे ते त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणलं ते कुत्र्यात आणि माणसात फरक काय, ते पण पोटासाठी जगतात आणि आपण पण पोटासाठी जगतो. पण आपण ज्यावेळेस 4 लोकांसाठी जगतो त्यावेळेस आपल्याला मनुष्य ही पदवी बहाल होती. मग आपण म्हणलं कलेक्टर होऊ शकत नाही, खासदार आमदार हा आपला विषय नाही, पण आपण कमीत कमी माणूस होऊया. मग ते माणूस होण्यासाठी मी काय म्हणलं कुठं व्हावं, तर आपलं जे घर आहे ते पहिली सुधारण्याचा प्रयत्न करूया. म्हणून मी आपल्या समाजात काय परिवर्तन घडता येईल ते पाहिलं. वास्तविक पाहता ह्या मुद्द्यावर जे काम करायचं होतं हे 12 बलुतेदारांच्या मुद्द्यावर काम करायचं होतं, पण तेवढी सक्षमता माझ्या अंगी नव्हती. त्याच्यासाठी लागणारा अर्थपुरवठा, त्याच्यासाठी लागणारा वेळ एवढं माझ्याकडे नव्हतं, कारण मी सुद्धा एक श्रमजीवी कुटुंबातून पुढे आलो होतो. म्हणून म्हटलं मग ती बाकीची मंडळी करतील त्यावेळेस करतील, परंतु आपण तर आपल्या समाजासाठी करूया ना. म्हणून मी साधारण तुम्हाला सांगतो 96च्या वेळेस सुरुवात केली. 96च्या वेळेस सुरुवात केल्यानंतर काय केलं, मी माझ्या दुकानात साधारण 96 पहा 10 रुपये हेअरकट आणि 5 रुपये शेविंग असे रेट चालू होते. उगाच अडखळत वाढलेली होती ती. नवे 96ला जे पहिलं दरपत्रक काढलं आम्ही ते मीच काढलं. 10 रुपये हेअरकट आणि 5 रुपये शेविंग. त्याच्या पूर्वीचं जे होतं 7 रुपये हेअरकट आणि 3 रुपये शेविंगचं होतं. मग ते साधारण मी 150-200 दरपत्रक छापले आणि ते गावामध्ये सगळ्यांना वाटले. वाटल्यानंतर काहींनी त्याला प्रतिसाद दिला, संमिश्र प्रतिसाद भेटला. काहींनी चांगलं म्हटलं, काहींनी नावं ठेवले, काहींनी सांगितलं आम्ही खूप करून बसलो आणि आम्ही कधी सुधारणार नाहीत. हा पण मला एक म्हणजे प्रेरणावाजा सल्ला किंवा मागे खेचण्याचं काय दिलं ते पण दिलं. असो, त्यांचा अनुभव होता तो, त्यांनी प्रयत्न केले होते. पण मी म्हणलं याच्यासाठी आपल्याला फिरावं लागेल. मग फिरताना मी सायकलीवर साधारण तुम्हाला सांगतो नगरचे जे 4 टोक आहेत, मला वाटतं 15 ते 20 किलोमीटर त्याची त्रिज्या आहे. तर तेवढ्या त्रिज्येमध्ये मी साधारण दुपारी निघायचो 11:30ला सायकलवर आणि संध्याकाळी 8-8:30 पर्यंत ते फिरायचं. कधी 96 नंतर 96 वर मी काम केलं होतं व्यवस्थित चांगल्यापैकी. मग 96 ते 2000 हा कार्यक्रम ठेवला. गुरुवार शुक्रवार शनिवार 3 दिवस मी दुकानात नसतो. 3 दिवस माझी दुकान रात्री 10ला सुरू व्हायची, मग रात्री 10 ते रात्री 2 आणि मग सकाळी 12 ते रात्री 8 वाजेपर्यंत मी समाजाच्या कम्युनिकेशनसाठी फिरायचं. कारण मोबाईल नव्हता, काही नव्हतं. त्याच्यातून अनेक प्रश्न निघाले बऱ्याच लोकांकडून. कारण ज्या व्यक्तीकडे मी जाईल त्या व्यक्तीकडं तो मी जे काही सांगणार आहे ते ऐकण्याच्या मनस्थितीत पाहिजे. बरं, माझं सांगणं त्याला बसलं आणि त्याला जर नाही पटलं तो म्हणून जा बाबा तू लवकर. त्याच्यामुळं मला द्यायचं काहीतरी त्याच्या ताटात, पण त्यांनी जे काही पोतभर सांगितलंय ते सगळं मला ऐकायसाठी 2-2 हप्ते घालावं लागायचे. आणि तो सांगायचं काय, आमच्या आज्याच्या पंजाच्या याच्यात आमच्या आजोबाच्या नंदला यांनी त्यांनी विष घालून मारली. ती खुन्नस धरून ते दुकाना शेजारी दुकान टाकून बसले होते की याचं दुकान मी संपवीन तवाच राहील. म्हणजे 4 पिढ्याची खुन्नस तिथपर्यंत चालू होती. याच्यात व्यावहारिक जो असतो ना बेस तो काहीच नव्हता. म्हणजे मी ते भस्मासुरासारखं मी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून भस्म होईल, पण त्याच्या आशा केल्याशिवाय जमणार नाही. असं करत करत एकामेकाला भस्म करता करता ते भस्मागिरी जी चालू होती ती 90 पर्यंत चालू होती. हा 90-95 पर्यंत चालू होती. मग 96 नंतर मी ज्यावेळेस सांगायला गेलो तर हळूहळू थोड्या लोकांनी साथ दिली. आता साथ दिल्यानंतर मग मी दुसरं जे दरपत्रक काढलं 96 नंतरचं ते मला वाटतं मी 98ला काढलं. ते काढताना मी असं डीटीपी करून काढलं. त्याच्यानंतर त्याच्या मागं जे काही प्रश्न निर्माण झाले होते
ते सगळे प्रश्न आणि त्याचे उत्तर दरपत्रकाच्या मागच लिहिली. ती लिहिल्यामुळे काय झालं, ती प्रत्येक दुकानात ते दरपत्रक गेलं. त्याच्यानंतर ते प्रश्न उत्तर रूपीची चर्चा जी होती ती चर्चा वाचण्यात आली आणि त्याची उत्तरं प्रत्येकाला पटली. मग माझ्या माहितीप्रमाणे जवळपास तुम्हाला सांगतो 98 पर्यंत ज्या मीटिंगला कोणीच येत नव्हतं आणि 80च्या मीटिंगला मी स्वतः पाहिलेलं आहे. अक्षरशः सलूनच्या मीटिंग मध्ये गांजा भंग चिरूट हे पिऊन कोयते बिते घेऊन मीटिंगला बसलेले लोक मी पाहिलेले स्वतः. आणि 96-97च्या मीटिंगला सुद्धा ते आले होते, पण भीत भीत. तर तिथून पुढे त्यांना सांगितलं की आता हे आणि हे बंद, ऍटलिस्ट मीटिंग पुरतं तरी. तर तेवढा त्यांनी मान ठेवला आणि सर्व व्यवस्थित भानात मीटिंगला आली. कितीच्या? 98च्या. त्यावेळेस ज्येष्ठ श्रेष्ठांनी मला सल्ला दिला की तुम्ही यासाठी संघटना काढा, घटना बांधवा, अमकं करा तमकं करा. म्हणलं संघटना आता महाराष्ट्र नाभिक महामंडळ आहे ते आहे, ते वेगळं परत वेगळा बाड कशाला काढायचा, जे आहे ते सगळ्याला धरून आपण बरोबर चालूया. मग असं करून जो काही रेट होता तो 96ला आम्ही 10 रुपये कटिंग 5 रुपये दाढी केली आणि 98ला 15 रुपये कटिंग आणि 7 रुपये 8 रुपये दाढी केली, असं केलं. आता हे प्रश्न उत्तर गेल्यानंतर ते लोकांना पटलं. जिथं 2 लोक येत नव्हते तिथे 20 यायला लागले, 20चे 200 झाले. मग त्याच्यानंतर पुढं काय विषय आला की आपल्याला बोले जे घेत नाहीत जाणीवपूर्वक, नाही का, की माझ्या शेजारच्या दुकानदाराला मी ज्यावेळेस झोपवील त्यावेळेसच मी शांत बसेल, अशा मुलीला शासन काय करायचं. मग ते झोपवण्याचे कारण अनेक होते की तो माणूस काही वर्षापूर्वी त्याच्या दुकानात काम करत होता, नंतर ज्याच्या दुकानात काम शिकला, जिथं पोट भरायला शिकला त्यालाच मातीत गाड्याची त्याची तयारी सुरू झाली. हा एक विषय होता. तिसरा जो मी थोड्या वेळापूर्वी सांगितला की त्यांच्या आजोबाच्या आजीच्या पंजेला कुणीतरी जाळून मारलं होतं, त्याच्यामुळे ती 7 पिढ्याची दुश्मनी ती चालूच होते. हे 2-3 कारण होते. मग ते सगळं मिटवता आम्ही असं ठरवलं की जो कोणी कमी पैशात काम घेताना करताना पकडला जाईल त्याचं दुकान 72 तास बंद करण्यात येईल आणि त्याच्या दुकानात बाहेर सर्व सविस्तर लिहिण्यात येईल की असं असं करता या माणसाचं दुकान बंद करण्यात आलंय. मग याला कायदेशीर दृष्ट्या दंड करण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे, बाकी कोणाला नाही. मग हे कसं, तर मग तो अंडर क्लाउज जो असतो आपला ऑर्गनायझेशन अंडर क्लाउज म्हणजे उपनियम, नियमातला उपनियम, त्याच्या अंडर आम्ही ते बसून ते केलं. आणि तशा आम्ही साधारण 10-12 कारवाया केल्या. तर 10-12 कारवाया केल्यानंतर तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर जी आमची मीटिंग झाली एक, त्या मीटिंग मध्ये तुम्हाला सांगतो जो आमचं नगरकर नाभिक पंचाचा वाडा आहे तिथं साधारण तो 600 स्क्वेअर फुटाचा हॉल आहे. तर अचानक तो हॉल भरून बाहेर माणसं उभी राहिली म्हणून मला मंगल कार्यालय घ्यावं लागलं, एवढी समाजाचा प्रतिसाद भेटला. आणि जिथं साधारण 5 ते 8 पेक्षा पुण्यतिथीला कुणी जमत नव्हतं तिथं ती मंडळी सगळी जमल्यानंतर मग त्यांना सांगितलं मी असं असं करता आपल्याला आता ही जी शक्ती जी ही काही लोकांच्या विनाकारण विरोध करण्यात लावण्यापेक्षा आपण आता नुकतीच संत सेना महाराज पुण्यतिथी येत आहे जवळ, तर त्याच्यासाठी आपण कारणे लावूया. परिणाम असा झाला की मी स्वतः जुन्या लोकांबरोबर वर्गणीसाठी फिरलो होतो. 5 रुपये मोठ्यातला मोठा दुकानदार देत नव्हता. तो 5-5 चक्रा मारायचा, म्हणायचं काम नाही, अमकं नाही तमकं नाही, आणि ती वस्तुस्थिती होती, ते खोटं नव्हतं. मग ते पाहिल्यानंतर ही जी पुण्यतिथी झाली 2000ची त्यावेळेस तिथं मंगळवार बाजार नगरला भरतो, त्या बाजारात एक आपले नाभिक समाजाचे वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्ती ती पदपथावर म्हणजे पोत्यावर बसून सेवा देतात. तर ती व्यक्ती स्वतःहून उठून म्हणली की मला तिकडं प्रेमाने सगळे बबन भाऊ म्हणतात, तर ते उठून म्हणले की मी 101 रुपये देणार बोल, नाही का. मग ते स्वतः 101 रुपये झाल्यानंतर भर 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 तुम्हाला सांगतो 8 दिवसामध्ये जिथं आमच्याकडे 250-300 रुपयाच्या कधी आयुष्यात वर्गणी गोळा झाली नाही, तिथं 8 ते 10 दिवसामध्ये 38,500 रुपये कॅश आली. तेलाचे डबे वेगळे, तुपाचे डबे वेगळे, दाढी वेगळे, म्हणजे साधारण ती पुण्यतिथी आम्हाला 75 ते 80,000 रुपये सगळं टर्नवर फिरलं. पण हे का फिरलं, ही सेना महाराजांचा कार्यक्रम असा चांगल्यात चांगला का झाला की ह्या लोकांकडून योगदान आलं. ह्यांच्याकडून काय आलं, तर ह्यांच्या खिशात सुद्धा 2 पैसे आले सलून संघटना सक्रिय झाल्यामुळे. आणि मग हे आल्यानंतर तिथून पुढे तो 500 रुपये वर्गणीचा पायंडा ठरला. नंतर पुढे 11,000 रुपये देऊन नगरला संत सेना भवन झालं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती. त्याच्यात प्रत्येकाचे प्रयत्न आहेत. संत सेना भवन निर्मितीमध्ये माझा 1% हिस्सा नाही, फक्त मी काय वर्गणी दिली, पण सगळं पुढच्या पिढीने ते केलं. आणि कुठलीही वास्तू बांधून समाजाची गरिबी हटत नाही, हे मी पूर्वी सांगत होतो, आज सांगतोय, उद्या सांगत राहणार.
समाजाची गरिबी हटवायची असेल, मंदिरे असावेत, तुमचे अभंग यावेत, तुम्हाला भजनं यावेत, सर्व यावेत, पण समाजाची गरिबी हटवण्यासाठी जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच करी, हे जे तुकाराम महाराजांनी अर्थशास्त्राची बिरुदावली त्यावेळेस लावून ठेवली होती, तिच्यावर जर आपण अभ्यास केला की धन जोडायचं उत्तम व्यवहाराने. उत्तम व्यवहाराने मग कसं, आज समजा कटिंगचे समजा XYZ मुंबईमध्ये 7 स्टार हॉटेलमध्ये 5,000 रुपये घेत असतील, मग मी तुम्हाला सांगायचं का जालन्यामध्ये 5,000 रुपये कटिंगचे घ्या? नाही. किंवा एखाद्या ठिकाणी 50 रुपये घेत असतील, मग 50 का? नाही. उत्तम व्यवहार. व्यवहार कसा की सरासरी तुमचं आवक काय आणि जावक काय. मग जावक काय आहे, तुम्हाला घर खर्च आहे, मग घर खर्च किती आहे तो जर पाहिला, आज पण प्रत्येक श्रमजीवीकडे संपूर्ण देशात एकच पाहिलं जातं, कुठलं, की न्हाव्याला काय लागतं. कुंभाराला म्हणून तुला काय लागतं, मातीचं नदीलाच आहे. डोब्याला म्हणून पाणीचं नदीलाच, तुला काय लागतं. असं असं करून त्याला तिथंच जागेवर दाबले आहेत. मग ही दाबादाबी आपण सगळ्यांनी मिळून थांबवायची. तर न्हाव्याला काय लागतं, काय लागतं, अरे न्हाव्याला त्याचा घर प्रपंच आहे, वाटी वस्तारा ब्लेड कात्री हे सोडून द्या. ते नुसतं घेतलं तर वर्ष 2 वर्ष ते अवजार चालतं, बरोबर आहे, पण त्याच्यावर त्याचा प्रपंच चालतो हे कधी तुम्ही मान्य करणार. आणि मग त्या प्रपंचासाठी ज्यावेळेस तो किराणाची यादी घेऊन किराणा दुकानात जातो, तिथे जर तो म्हणला मी माझ्या कस्टमरला 50% सवलत देतो, मला तो 50% सवलतीत किराणा दे बाबा महिन्याचा, मिळणार आहे का? पेट्रोल मिळणार आहे का? वीज मिळणार आहे का? शालेय फी माफी होणार आहे का? काही होत नाही. मग काही होत नाही, तुम्ही देऊ शकत नाही, आनंदाची गोष्ट आहे, आम्ही त्यात दुःखही मानत नाही, पण कमीत कमी तुम्ही आम्हाला जो आमच्या कामाचा मोबदला आहे तो प्रतिवर्षी तर वाढून द्या थोडा थोडा. आता हा जो गॅप आहे 40-50 वर्षाचा, हा एकदम भरून काढणं शक्य नाही. पण जसा इम्प्लिमेंट्स म्हणजे महागाईचा रेशो जसा वाढत जातो, दरवर्षी साधारण 10-12-13% महागाईचा रेशो आहे, आणि मग तुम्ही जर म्हणता 50 वर्षामध्ये 500% वाढ करा, हे शक्य होणार नाही. त्याचा ब्लास्ट होईल, उद्रेक होईल गावागावात. मग ते करू शकत नाही, तर मग ऍटलिस्ट तुम्ही 25% मागची वाढ धरा, आणि चालू रेग्युलर जो 12% तो धरा. 25 आणि 12 किती होतात? 37. तर 40 ते 50% जरी तुम्ही वाढ केली, या वर्षी रुपये आहे ना, तो पुढच्या वर्षी ₹1.5. आणि ही वाढ करण्याचं जे तंत्र आहे ना, तो प्रकर्षाने तुम्हाला सांगावं असं वाटतं सगळ्या भारतीय सलून क्षेत्रातील सगळ्या लोकांना, की आज पण तुम्ही 31 डिसेंबरला व्यावहारिक वर्ष ठेवा, 1 जानेवारी तुमचं न्यू इयरचं ठेवा, पण भारतीय अर्थव्यवस्था जी फिरती ना, ही दसऱ्यानंतर फिरते. चातुर्मास जे सुरू होतो, हे चातुर्मासामध्ये ही सगळी अर्थव्यवस्था ही सगळी सुप्त अवस्थेत असते, आणि दसऱ्यापासून तिची हालचाल सुरू होती. तुळशीच्या लग्नानंतर ती द्रुत गती पकडते. मग तुळशीच्या लग्नापासून साधारण जून महिन्यापर्यंत तर चांगली गती आलेली असते. मग ज्यावेळेस तुम्ही कुंभाराची जी ती आयरन पाहिली असेल, त्या कुंभारणीच्या आयरनीवर जर दणके मारायचा जर टाइम असेल, कुठला असतो, ज्यावेळेस जो काही पाठ घडवायचा आहे तो लाल बुंदात आपल्याला असेल, त्याच्यावर घाण्याचे घाव घातले जातात. थंड झाल्यावर उपयोग नाही ना. मग ज्यावेळेस तुमची अर्थव्यवस्था प्रगत अवस्थेत होती, एक गती घेण्याच्या अवस्थेत असती, ती असती दसऱ्याच्या कालावधी. म्हणून मी अनेकांना सांगत असतो की नवरात्रमध्ये तुम्ही सगळे एकत्र या, मिटिंगला बसा, धंदा पण सगळा शांत असतो. मिटिंगला बसून तुम्ही ठरवा की ह्या वर्षामध्ये किती महागाई झाली, एवढी महागाई झाली, मग एवढी महागाई झाली तर हा खर्च आपल्याला कोण देणार? आपला सामाजिक नेता देणार आहे का? नाही. आपला राजकीय नेता आणून देणार आहे का? नाही. आपल्याला काही सरकारी अनुदान देणार आहे का? आश्वासनं भरपूर आहेत, आश्वासन एवढे भेटलेले आहेत की एक शब्द नाही त्याला सांगायला, नाही का. आणि दुर्दैवाची गोष्ट, प्रत्येक आमदाराला नाभिक मित्र आहे, प्रत्येक खासदाराला नाभिक मित्र आहे, प्रत्येक पंचायत समितीच्या अध्यक्षाला नाभिक मित्र आहे, पण नाभिकाचे 2 शब्दात घालायचं म्हणलं तर कदाचित अशी अवस्था की त्याचे पित्र घालायला कोणी शिल्लक राहायचं नाही, हे मित्र मित्र करता करता. पण आता ह्या मित्रांचे जे मित्र प्रेम आहे, त्याला प्रेम नाही म्हणता याचं, माया म्हणता येईल. ती माया आपण थोडी समजून घेतली पाहिजे की बोलतात एक आणि करतात एक, त्यांना त्यांचं सुखे करू द्यावे. आपण आपलं जे कामाचा जो दाम आहे तो प्रत्येक नवरात्रीत एकत्र बसून दसऱ्याच्या दिवशी आपण त्याला एक 40 ते 50% पुढे ढकलण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तरच आपण आपलं जे घर प्रपंच आहे ते व्यवस्थित चालून 50% रक्कम मागे टाकू शकतो. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो 50% रक्कम मागे का? तर 50% रक्कम मागे याच्यासाठी की भविष्यात कुठलं संकट येईल ते काही सांगू शकत नाही. 52 आणि 72च्या दुष्काळामध्ये ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस असंख्य आपल्या पूर्वजांनी जमिनी विकून टाकल्या संकटाचा सामना करण्यासाठी. काहींच्या घरात अचानक आजारपण आलं, तर आजारपणाचा सामना कसा करायचा आहे, तर त्यासाठी त्यांनी वेळोवेळी सावकाराकडून विकून तिकून घेतलं, पण ते घेतलेलं परत गेलं नाही. मग ती गेलेला परतावा झाला नाही म्हणून जमिनी गेल्या.
मग पुढे चालून काही काहींच्या घरामध्ये अचानक मुली आल्या. आता जे नोकरी लागले होते त्यांची व्यवस्था झाली, पण ज्यांच्या सलून सेवकांच्या घरात जे मुली आले लग्नाला, मुलींचं लग्न कसं करायचं? चांगलं स्थळ हातातून जाऊन द्यायचं नाही. मग 4 गावातले पण 150 तयार होते की तू इथं अंगठा कर, स्थळ जाऊ देऊ नको. स्थळ आणणारे तेच, अंगठा करायला लावणारे तेच, आणि नंतर तो कोरा कागद काळा करणारा तेच. असं करता तो पण 7-12 कोरा झाला. असं करता करता साधारण मला वाटतं 50च्या शतकात ज्यांच्या नावे 70-75 एकर जमीन होती, आज त्याच्या नावे 1.5-2 एकर सुद्धा जमीन नाहीये. ही वस्तुस्थिती. मग आम्ही काय केलं, 50 वर्षात भाव नाही वाढवला. आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी जी की आमच्या पुढच्या पिढीसाठी जमिनी ठेवल्या, त्या जमीन विकत बसलो. वास्तविक पाहता कामाचा दाम वाढवायला पाहिजे होता. आणि प्रत्येकाने, मी म्हणत नाही फक्त नावेनेच, कुंभार बांधवांनी वाढावे, लॉन्ड्रीवाल्यांनी वाढावे, बोट पॉलिश करणारे चर्मकारांनी वाढावे, सुतार बांधव सगळ्यांनी वाढावे. पण सगळ्यांचा लोड आम्ही कसा घेऊ शकतो? माझ्याकडे काय गावची पाटील नाही ना, 5 गावच्या जमिनी माझ्याकडे, मी मोकळा आहे. मला जर माझा वस्तारा चालवल्याशिवाय जर माझं पोट भरत नसेल तर मी तिकडे वेळ कसा देऊ शकतो? पण त्यांनी जर काही सुरू केलं तर त्यांना पाठिंबा निश्चित देऊ शकतो. त्यांचे पाय मागे वळणार नाही. जसं मला काही काही मित्र कोण ऐकायला येतं, नावेला काय करायचं एवढे पैसे, आम्ही असं म्हणणार नाही. आम्ही तुमचे हा मध्ये हा करू, योग्य असेल तिथं. मग तुम्ही आमच्या हा मध्ये हा करावा. आता ही झाली एक बाजू. आता जमिनी विकल्या. दुसऱ्या बाजूला हेच जर सरकारी क्षेत्रातील लोक असो, औद्योगिक क्षेत्रातील असो, सरकारी क्षेत्रातील असो, यांचं जर आपण सगळं पाहिलं तर साधारण मला वाटतं 25 ते 30% पीएफ मध्ये कट होतं. नंतर लोन वगैरे त्यांना असतं, त्याच्यातून साधारण 30-35 कट टाकून हातात 40% पगार भेटतो. 60% रक्कम त्यांची बाजूला असते. तो माणूस रिटायरमेंटला खरोखरच निवृत्त झालेला असतो, म्हणजे स्ट्रेसलेस असतो. अगदी तुम्हाला सांगायचं 55-60 मधला जर तुम्ही सर्व्हिस क्षेत्रातला माणूस बघितला आणि सलून क्षेत्रातला बघितला तर अगदी विभिन्न अवस्था आहे, नाही का, विदीर्ण अवस्था आहे तो दोघांची. अगदी दुकानदार बघा एकीकडं आणि एकीकडे अधिकारी बघा, एकीकडे सलून कारागिरी बघा, एकीकडे चतुर्थ श्रेणी कामगार बघा तिकडचा. खूप अशी हे कॉन्ट्रास्ट आहे पूर्ण तो. तर मग हे का घडलं? तर साधारण हे जसा पैसा आला, दाम तिथं काम बरोबर, पण तो दाम व्यवस्थित आला नाही. तात्यांनी एक बाजू पूर्ण करून ठेवली, पण पुढची बाजू पुढच्या पिढीने करायची होती ना, ती दिली सोडून. आणि प्रत्येकाने आपली माझी ही संघटना, माझी ती संघटना, माझी ती संघटना, हा उद्योग करीत बसले. असो, संघटना अजून 100 उद्या, पण त्याच्यातून पुट आउट काय? तुम्हाला तरी काय, समाजाला काय? बरं, तुम्हाला जरी होत असेल बाबा हो, तर त्याच्यातून थोडं तर समाजाला द्या. जो एकदम भूमिहीन आहे, फार एकदम रसातळा चाललाय, त्याला तर वाचव ना. ते पण नाही. मग हे घडलं कसं की ज्या वेळेस त्याला रुपये, समजा महिन्याचा सलून मधून येणारा इन्कम 30 रुपये, घर खर्च 30 रुपये, नंतर महागाई वाढली, 30चा झाला 40, तरी याचा इन्कम 30, नंतर महागाई वाढली 50, तरी याचा 30. मग वरचे पैसे कुठून काढणार तो? तो असा बॅग फुटून गेला. वास्तविक पाहता तिथं जर त्या रेशो मध्ये त्याचे भाव वाढले असते तर समजा दिवस महिनाभरात 30 रुपयाचं काम केलं, त्या काळी 15 रुपये मागे टाकले, नाही 15, 10 मागे टाकले, 20 रुपयात घर प्रपंच दुकान चालवलं, असं जरी केलं असतं तर तो संकटाने घेरला गेला नसता. संकट कोणते? आरोग्याचे संकट असतील, अचानक उद्भवणारे दुखणं, घरातील मुलाबाळांचे विवाह, आणि आता जे तुमच्या सगळ्या आमच्या समोर डोळे फाडून आव असून जे काय म्हणते संसर्जन्य जे रोगराई उभी आहे, कोरोना, ती पा त्या काळात सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखी गोष्ट घडली. मुंबईतल्या सलून सेवकांनी किंवा महानगरातल्या सलून सेवकांनी एवढ्या आत्महत्या केल्या नाहीत जेवढ्या अति दुर्लक्षित ग्रामीण भागात झालेल्या आहेत. कारण एकच आहे की मार्च 2020 पूर्वी अनेक सलून सेवकांनी काय केलं होतं, आता हा लग्न सरायचं सीझन लागल बा, मग मला एक 50,000 रुपये गुंठ्याची जागा भेटती. मग ती जागा भेटली तर त्याला कुणीतरी सावकाराकडून 50,000 रुपये घेऊन दिले. कोणाच्या घरात लग्न होतं त्याला लग्नासाठी पैसे घेऊन दिले, त्यांनी मुलीचं लग्न पार पाडलं. असे ज्याने त्यांनी कुणी सुखासाठी, कुणी दुःखासाठी, कुणी आजारासाठी सगळे घेतले. घेतल्यानंतर तो मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला, जून नंतर सावकाराची तगादी सुरू झाली. तगादी सुरू झाल्यानंतर तगाद्याचा जो प्रकार आहे तो त्यांना काही सहन झाला नाही. 1, 2, 3 करता करता ज्यावेळेस ते सावकारकीचे हाड तगादे लागले की जे तगादे असे आहेत की तू पोलीस कंप्लेंट दिली तर तो गावात कसा राहतो बघतो, तिथपर्यंत तगादा होतो. म्हणजे पोलीस कंप्लेंट देऊ नये तर पोलीस चौकीत चालणार कोणाचं? ज्याच्याकडे दामाजी त्याच, गोरगरिबाचं चालत नाही. हा विश्वास सगळ्यांना आहे, फक्त ते सिद्ध करता येत नाही. म्हणून त्यांनी ते पाहिलं की पोलीस चौकीला जाऊन उपयोग नाही, गावात आपल्याला कोणी बॅकिंग देणार नाही, कारण गावात सगळे याचेच मित्र.
मग असं करता करत ते फ्रस्ट्रेशन येऊन येऊन बिचारांनी 1 2 3 4 5 नाही तब्बल 38 सलून सेवकांनी आपल्या बायका विधवा करून ठेवल्या आणि मुलं अनाथ करून ठेवली. आणि हे सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय नेत्यांच्या डोळ्यासमोर चालू होतं, सगळ्या सामाजिक नेत्यांच्या डोळ्यासमोर चालू होतं. का? की केलेल्या कामातून 50% जे संकटकालीन सामना करण्यासाठी रक्कम मागे पडायला पाहिजे होती ती पडली नाही. कष्ट करू नये असं नाही, ज्यांनी कष्ट नाही केले ना त्याच्याबद्दल मला काही म्हणणं नाही, त्याची उद्या राखवायची आज हो, मला त्याचं काही घेणं नाही. पण ज्यांनी कष्ट केलेत, जीवनभर कष्ट केले प्रामाणिकपणे, त्याच्यावर ज्यावेळेस असं संकट येतं त्यावेळेस जीव तळतो. आणि मग हे पाहता याच्यातून आपण बोध घेणं गरजेचं होतं. बोध काय घेणं आहे की भारतीय सलून ग्रामीण संघटना अशी काहीतरी होणं पाहिजे होतं नाही का. म्हणजे तर भारतीय ग्रामीण सलून सेवकांना आपण ज्यावेळेस एक सक्षम देऊ, मॉरल सपोर्ट देऊ, पाठबळ देऊ, त्यावेळेस त्यांच्यात कुठेतरी धाडस येईल. कारण गावात एक घर असतं किंवा 2 घरं असतात, सगळ्या गाववाड्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. आणि आपल्याला विरोधात जाऊन आपल्याला काय गावाचा सगळा सातबारा काय आपल्या माणसाच्या नावावर लिहून घ्यायचं नाहीये. आपल्याला फक्त काय बा, ही गावात महागाई वाढली, सगळ्यात तुमचा जसा घर खर्च वाढला, तुमचे 10 सोर्स आहेत पण याला बिचारायला एकच सोर्स आहे, मग याला थोडस महागाईच्या तुलनेत तुम्ही वाढून द्या, हे सांगण्यासाठी प्रत्येक तालुक्याची तालुका कार्यकारिणी आणि त्या तालुका कार्यकारिणीला सपोर्ट व्हावा म्हणून शहर कार्यकारिणी तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. कुठं? ज्या ग्रामीण ग्रामस्थांपर्यंत त्यांना त्यांचं सुद्धा समुपदेशन होणं गरजेचं आहे. नाहीतर ग्रामीण ग्रामस्थांपुढे काय विषय माहितीये का, की समजा तालुक्यामध्ये समजा 2000 सलून सेवक आहेत ग्रामीण, त्या 2000 पैकी 20 कोणतरी असे टुकार असतात, ते कुठंतरी गुटखा हे ते सगळे उद्योगधंदे चालू असतात. त्या 20 साठी हे 2000 सलून सेवकांना तो शिक्का मारला जातो की तुमचे लोक पेताड्याचे आहेत, तुमचे लोक पत्तेच खेळतात, तुमचे लोक मटकाच लावतात वगैरे वगैरे. अरे पण ते त्याच्यात एक आहे ना, तुम्ही ज्याला ते जिथे तो दुर्गुण दिसल तिथं मी म्हणतो पैसे देऊ नका. तुम्हाला वाटतं नाही इथे तर असा अपव्यय होतो, त्याचं मस्त काम करा आणि बिंदास निघून जा, कुठल्याही संघटनेचा म्हणून आक्षेप घेणार नाही. पण जिथं तुम्हाला व्यवस्थित हायजीन सेवा दिली जाते, जिथं काही सलून क्षेत्रातले लोक माळकरी नसली माळकरी तर कुठल्याही प्रकारचं तंबाखू जर सोडली तर कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही त्यांना, मग अशा ठिकाणी तुम्ही कष्टाच्या कामाचे 2 पैसे देताना का मागं पुढे बघता. बरं तुमची सेवा करताना तो मनोभावे करतो, दुकानात आलेला कस्टमरला तो ग्राहक देव समजतो. आताच एक मॉडर्न जागतिक दर्जाचा हेअर कटर तुम्ही पाहिला होता, हा महिला कस्टमरच्या डोक्यावर थुकतो. आता जो माणूस डोक्यावर येस येस जो डोक्यावर थुकत असेल तो जे डोक्यावर जे पाणी मारतो त्याच्या पंपामध्ये जर काही भरलेलं असेल तर मला काही सांगता येत नाही, असे काही विचित्र लोक असू शकतील ना. पण लोक तिथं 400-500 रुपये देतात. अरे तुम्हाला तुमची जी अवहेलना करतोय तिथं तुम्हाला एवढं तुम्ही हे करता, आणि जो तुम्हाला देव मानतोय भगवान समजून तुमची पूजा करतो, आणि एक नाही ना पिढ्यानपिढ्या, आणि तो काय मागतोय, फक्त महागाई वाढली म्हणून मला 2 पैसे द्या, पण नाही देत तुम्ही. हे कुठंतरी ग्राहक बांधवांना सुद्धा माझी नम्र विनंती की त्यांनी स्वतः समुपदेशन करून गरजेचं आहे. कसं की नुसतं सलून क्षेत्राच्या बाबतीत नाही म्हणत मी, लॉन्ड्री सेवक असू त्यालाही विचारायला 2 पैसे वाढ पाहिजे असती, पण त्यांनी ज्यावेळेस ते डिक्लेअर करतील त्यावेळेस आम्ही त्याला पाठिंबा देऊ ना. रस्त्यावर बूट पॉलिश करणारा सगळ्याच चर्मकारांना सरकारी नोकऱ्या भेटल्या असं नाहीये, कितीतरी मुलं रस्त्यावर बूट पॉलिश करतायत, त्यांचं घर कसं चालणार. मग त्यांनी जन्मत जर बूट पॉलिश करण्यात घालवला, ऍटलिस्ट तुम्ही जे पारंपरिक उद्योग आहेत, जे जे हातपोटी उद्योग आहेत त्याच्यावर तुमचा घर प्रपंच आणि उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालाव, एवढं उत्पन्न त्याच्यातून एवढी ही अपेक्षा आहे. आज किती किती लोकांना रिस्पॉन्सिबिलिटी काहीच नाही, 60,000 70,000 80,000 पगार आहे. असो तो पगार वेतन आयोगाच्या दृष्टीने योग्य आहे, पण ही जे श्रमजीवी आहे भारतीय श्रमजीवी क्षेत्रातले जे असंघटित लोक आहेत यांच्यासाठी सरकार काय करते. कालचं बजेट जर पाहिलं आपण, कालच्या बजेटमध्ये सगळं सांगितलं त्याने, रस्त्यासाठी हे त्याच्यासाठी ते त्याच्यासाठी ते त्याच्यासाठी ते, पण जे 70% लोक रस्त्यावर श्रम करतात प्रॅक्टिकली सगळं इकडचं तिकडं करतात त्यांच्यासाठी काय, काहीच नाही. पण त्यांच्यासाठी एकच आहे की त्यांना श्रम करण्याशिवाय पर्याय नाही, कारण बॅकिंग काहीच नाही. आता बॅकिंग काहीच नाही ह्याच्यात मी 2-3 गोष्टी मांडत असतो नेहमी. आजचं जे आपल्या लाईव्ह समुपदेशन आहे हे माझ्या लेखनातून मी इथून मागं पूर्वी मांडलेले, पण कुणाला वाचायला टाइम नाही. आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये बऱ्याच लोकांना वाचता येत नाही, ही वस्तुस्थिती, किंवा कोणाला ज्याला वाचता येत त्याला वाचायचा कंटाळा आहे. म्हणून हे आपलं लाईव्ह समुपदेशन असेल, लाईव्ह चर्चा असेल, तिथे त्यांनी ऐकावी आणि त्याच्यातून काय घेता येईल ते घ्यावं.
जे चुकीचं असेल ते बाजूला काढावं आणि याच्यात काही भर घालता येईल आणखी ती घालून बॉटम लेवलला जे काही आपल्याला परिवर्तन घडून आणता येईल ते घडून आणणं गरजेचं आहे. मग हे होत असताना आपण काय करायचं, केले म्हणजे होत आहे, केले न होते आधी केलेच पाहिजे, पण नेमकं काय केलं पाहिजे, नुसत्या संघटना काढून उपयोग नाहीये. पण तिथं बॉटम लेवलला जा, तिथं गावात जाऊन त्या लोकांना समजाव सगळ्यांना की बा नाही हे असं करता करता याला 2 पैसे वाढ भेटली पाहिजे. आणि दसरा हा जर दिवस, त्याला आपल्या प्राकृत भाषेत मुहूर्त म्हटले जातं, वैज्ञानिक भाषेत डे म्हणू आपण आधुनिक भाषेत. आणि त्या दिवशी जर आपण सगळी सुरुवात केली तर निश्चितच त्याचे पडसाद आपल्याला पॉझिटिव्ह येतात. ते मुहूर्त बिर्त असं म्हणत नाही बरं का मी. पॉझिटिव्ह काय येतात, त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्था एक काट टाकत असते, एका वेगळ्या दिशेने प्रवास करत असते. म्हणजे तुम्ही दसऱ्याला जर ती घोषणा केली तर तुमची दिवाळी डोक्यावर येणार नाही. कारण बऱ्याच ठिकाणी अशी म्हण झालेली, दिवाळी दसरा आणि हातपाय पसरा. हा, ते पसरता पसरता 30-40 वर्ष झाले, पण आता हे हातपाय पसरायची पद्धत बंद करा. कोरोनामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपले बांधव किंवा जे श्रमजीवी लोक आहेत गावागावातले, ते ज्यावेळेस किट घेत होते त्यावेळेस जीव तळतळत होता. का तळतळत होता, की हे पठ्ठे रात्रंदिवस राबत होते, यांच्यावर अशी वेळ का आली. आणि देणाऱ्याने उदार अंतकरणाने द्यायचं ना, तो पावशेर 1-1 किलो देत होता, आणि ते द्यायचा 5 किलो आणि फोटो टाकायचा 500. ती त्याची करणी त्याच्याबरोबर, त्याचा भाग नाही. पण दुसऱ्या बाजूने जर आपण हा विचार पाहिला ना, की मी माझ्या लेखनातून मांडत असतो की समसमानता कशाला मानतात, स्वातंत्र्य कशाला मानतात. आपण जुन्या काळात राजेशाही भोगली, मोगलशाही भोगली, ब्रिटिशशाही सुद्धा भोगली, आणि आता आपण 1947ला स्वतंत्र झालो असं म्हणतायत, भारत देश स्वतंत्र झाला असं म्हणतायत, मी मुद्दा म्हणतोय. आणि 1951ला ते घटना वगैरे सगळं झालं, म्हणजे जनतंत्र दिवस हे झाला. मग मला तुम्ही सांगा, राजेशाही भोगली ना, राजेशाहीमध्ये राजाकडे जमिनी होत्या, अगदी योग्य होते, राजाकडेच पाहिजे होत्या, कारण एक राजा आणि बाकी सगळी प्रजा. मोगलाई आली, जमिनी मोगलाईकडे होत्या, बरोबर होते. ब्रिटिशच्या आली, सगळ्या भारतावर ब्रिटिशांचा अंकुश होता, महसूल वगैरे सगळे ते जमा करत होते, बरोबर आहे. पण 1947ला आपण जर लोकशाही स्वीकारली तर मी तिथं असा युक्तिवाद मांडतो की 1947 नंतर गावातली 50% जमीन ही सरकार जमा पाहिजे होती, ज्याच्यावर सरकारचं मालक येतोय, आणि उरलेले 50% क्षेत्र आहे ते गावातल्या उच्चवर्णीयांपासून बीसी वर्गापर्यंत सगळ्यांना समसमान पाहिजे होतं, कुठलाही भेदभाव न करता. का, की भारत मेरा देश आहे. तो झाला काय विषय, की ज्या संस्थानिकांच्या जमिनी होत्या 1000-2000 एकर, ते तशा ज्या काय पाटीलकीच्या जमिनी होत्या त्या देशात. आता पाटीलकी म्हणताना तुम्ही फक्त मराठा समाजाला नाही, आपला परवा विषय झाला की न्हावी समाज सुद्धा कुठं कुठं पाटील होती. आमचे 2-3-5-6 पिढ्या मागे गेले ना, आम्हाला सुद्धा तिथली पाटीलकी होती. जुन्या बऱ्याच लोकांना पाटीलकी त्या गावाच्या 5 गावाची जमीन, कारण त्यांनी त्या काळात काहीतरी पराक्रम केला होता. म्हणून शिवाजी महाराजांनी पाटीलकी देताना कुठलाही जातीभेद मानला नाही. ज्याचं शौर्य आहे, ज्याची पात्रता आहे, त्याला पाटीलकी दिली होती. पण ती तिथपर्यंत ठीक होती 1947 पर्यंत. 1947 नंतर याच्यातली 50% जमीन सरकार जमा व्हायला पाहिजे होती, आणि बाकी सगळ्यांना गावात समसमान. हे जर झालं असतं ना, तुम्हाला सांगतो, गावात जातीवाद औषधाला राहिला नसता, गुणवाद पोचला असता. गुणवाद कोणता, की गुणी माणसाबरोबर गुणी माणसाचं लग्न, जोड्याबरोबर जोड्याचं लग्न, जातीवाद राहिलाच नसता. आता झालंय काय माहिती का, जातीवाद हटवण्यास ते घोषणाच चालल्या, त्या घोषणावर एवढा खर्च होतो की त्याच्यातून 5-50 घरं उभी राहतील. ते घोषणा जाहिरातीवरच हे होतं, पण त्या जाहिरातीला उपयोग नाही. जिथं चुकतंय मुळापाशी तिथं परिवर्तन घडणं गरजेचं आहे. आणि हा जातीवाद जर नसला असता तर देश, तुम्हाला सांगतो, आता विश्वगुरु, आता नाही हो, 70-75 मध्येच विश्वगुरु झाला असता. कारण ह्या भारत भूमी जर पाहिलं आपण तर ही अध्यात्माची खाण आहे. इथं फक्त अर्थशास्त्र बिघडलेले आहे. भारत भूमी जर पाहिलं ना, इथं एकाचड एक संत महात्मा म्हणून गेले. अगदी तुम्ही नॅस्ट्राडोमस असेल तर त्याच्यापेक्षाही मोठे भविष्यवेते इथं आहेत, पूर्वी इथं होऊन गेलेले. दुसरी गोष्ट, तत्ववेत्ते जर असेल तर पाश्चात्य तत्ववेत्ते त्याच्यापेक्षा इथं ज्ञानेश्वर महाराज झालं वगैरे वगैरे, मोठे मोठे लोक होऊन गेलेले. आणि विशेष करून वारकरी संप्रदायाने प्रत्येक धर्मात एक संत का दिला, की तुम्ही ईश्वराचा शोध घेऊ शकता, तुमची जात तिथं आडवी येऊ शकत नाही. मग तुम्ही देवत्व प्राप्त करू शकता. मग कष्ट करून तुम्ही धनवत्व का नाही प्राप्त करू शकत,
तर इथं व्यवहार 1940 ते 50च्या दशकात जो बिघड करून ठेवलाय तो अजून जसं तसा आहे. मग त्याच्यानंतर काय केलं यांनी, साधारण मंडवला आयोगाच्या वेळेस आपल्याला आरक्षण दिलं. आरक्षण दिल्यानंतर आरक्षण परिपूर्ण भेटलं का? नाही. पण जे भेटलं त्याच्यात आपण समाधानी होतो. चल चाललंय कसं का होईना, चाललंय 27% तर 27%. पण आता त्याच्यात पण यांनी डोळा मारला की ते पण नको. मग आम्हाला सूर्य ईश्वर निर्मित आहे, त्याचा प्रकाश सगळ्याला समसमान. पाऊस ईश्वर निर्मित, त्याचा फवारा सगळ्याला समसमान. ऑक्सिजन ईश्वर निर्मित, त्याचे 21,600 श्वास सगळ्याला समसमान. बीसी असो, ओबीसी असो, नाही ओपन असो. मग जमीन जी ईश्वर निर्मिती ती सगळ्याला समान का नाही? ती एकाच घरात 80% आणि बाकी 20% जमिनीत सारा गाव गाडा. मग मी म्हणतो एका घरात 80% आहे ना, मग ज्याने 80% जमीन घेतली ना, एक 80 सिलेंडर आणा ऑक्सिजनचे द्या त्याच्या नाकाला, ऑक्सिजन पण जास्त घे म्हणतो. असं विचित्र कधी कधी होतो. मग हे सगळे पडसाद जे आहे ना गावात, एक वर्ग निसता सकाळपासून रात्रीपर्यंत धावधाव करतोय कशासाठी? दीड दमडी कमावण्यासाठी. एक वर्ग असा आहे की ज्याच्या तंबाखू बिडी काढीला ₹1 दिले तरी पुरत नाही, असा पण वर्ग आहे. काही काही लोक असे की त्यांचे कुठे कुठे किती सातबार आहे ते त्यांनाच माहित नाही. आणि काही काहींचा गुंठा घेऊन ठेवलेला आहे, त्याच्यावर बँकावाले 10 चक्रा मारतात. जप्ती जाणतो, हेच करतो तेच करतो. मग हे जे विदर्भ अवस्था आहे ही सगळ्या गावाची, एकट्या न्हावी समाजाची नाहीये. पण न्हावी समाज जर याच्या विरुद्ध जर आवाज उठवत असेल तर सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात जे सत्ताधारी लोक असतील त्यांनी जर आवाज उठवला तर अति आनंदाची गोष्ट. मग कशाला काही कोणाची गरज आहे? कारण त्यांनी जर आवाज उठवला तर अशा आवाज उठवणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमाग गावातल्या सगळ्या लोकांनी, तालुक्यातील, गावातील, शहरातील आणि देशातील सगळ्यांनी मागे उभं राहणं गरजेचं आहे. आता वास्तविक पाहता ओबीसीचं पाहिलंय, मी म्हणतो आता जर 60% जर ओबीसीची संख्या सांगतायत, यांनी जर पक्षातून एकूण तिकिटापैकी 7 तिकीट जर 60% तिकीट जर ओबीसीला वाटप केले तर जो पक्ष असं करेल तो कुठलाही पक्ष असेल, आपल्याला काही घेणं नाही, तो जो पक्ष असेल त्या 60% जर तिकीट दिले त्या पक्षाच्या चिन्हावर शिक्का मारावा. एक बाजू. दुसरी बाजू मी म्हणतो, जो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता श्रमजीवींच्या श्रमभावाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विरोध करत असेल, काही काही सरळ सरळ तोंडावर विरोध करणार असतात, काही मागून काय करतात, असं हे झालंय का, ठीक आहे याला मी तिकडून दुसरा माणूस आणतो त्याची शेजारी बसवतो, म्हणजे त्याचा धंदा डॅमेज करतो. आता एक पूर्वी काय होतं, गावातला माणूस डॅमेज करायसाठी दुसऱ्या गावातून माणूस आणायचे. हळूहळू ती शिक्षणामुळं राज्यात लोक साक्षर झाले, आपल्या हक्काविषयी कळायला लागले. मग जरा महाराष्ट्रातून इकडून तिकडून स्थलांतर कमी झालं. मग आता परप्रांतातून सुरू झालं. परप्रांतातून का? की परप्रांतात शिक्षणाचा जेवढा प्रभाव पाहिजे, काही जेवढं शिक्षण पाहिजे तेवढं शिक्षण नाहीये. 12 14 वर्षाची मुलं 40 आणि 50 हजार रुपये वर्षाला देऊन वर्षभर राबण्यासाठी इथं आणले जातात का? आणि तिथून पण 50,000 का मिळतात? तिथं 20 आणि 30 रुपयात कटिंग दाढी चालू आहे. 200-300 रुपये मिळवायचे म्हणल्यावर त्यांना मोठी कसरत करावी लागते. मग त्यांना ज्यावेळेस हा गावाकडे जातो सांगतो ना की मैं तुमको ये बच्चे को साल भर का इधर जितना कमाता है उतना मैं दे देता, आणि इकडे घेऊन येतो. इकडे आणल्यानंतर त्या बिचाऱ्या 14-15 वर्षाच्या बालकाला तो सकाळी 7 ते रात्री 11-12 वाजेपर्यंत नॉनस्टॉप उभं ठेवतो. आणि त्याचे जवळजवळ जे युवक अवस्थेतले जे 8-10 वर्ष असतात तो रक्त शोषून घेतो अक्षरशः त्याचं. आणि त्याचं जी श्रम असतात ते श्रम कचऱ्याच्या भावात समोर विकतो आणि त्याच्या नावाखाली स्वतःची हाताखाली लाईन लावून घेतो. आणि हे करता करता त्या ग्रामीण सेवकाला ज्यावेळेस तो मॅच्युअर्ड होतो त्यावेळेस त्याला कळतं की आपला दुरुपयोग झालेला आहे, आपल्या आईबापांना काही सांगितलं गेलं, आपल्याला काही सांगितलं गेलं, घडलं वेगळं. पण याच्यात काळ निघून गेलेला असतो. मग हे परत याची पुनरावृत्ती होऊ नये याच्यासाठी ही जबाबदारी कोणाची? ही तुमची आमची सगळ्यांची. असं कुठं होत असेल तर तिथं लगेच त्याला सावध करणे. आणि म्हणून ज्यावेळेस हे क्लासेस सुरू झाले त्यावेळेस मात्र ही जी शिकवणारी द्रोणाचार्याची मंडळी होती ना, मी द्रोणाचार्यच म्हणतो त्यांना, कारण शिकून झालं की द्रोणाचार्याने अंगठा मागितला होता आणि यांनी दिवसभर रक्त पेले त्याचं नाही का 10-12 वर्ष, त्याच्यामुळे द्रोणाचार्य सारखेच. अशी द्रोणाचार्य परत तयार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आता जे सलून शिक्षण क्षेत्रात जे एकाचडे दिग्गज उतरले ते अगदी कमीत कमी भावात पण ते शिकवतात. आमच्या नगरमध्ये दोघं तिघं आहेत, बाहेर पण आहेत, ओझे टक्के सर आहेत, परत तुम्हाला सांगतो ते पालीवाला आहेत, परत बरेच जण आहेत, नाव घेऊ तेवढं कमी का नाही. हा हा
तर ही मंडळी शिकवतायत. ही समाजासाठी पाहिजे तेवढ्या याच्यात अगदी वेळ पडली आणि त्यांना जर आपण सांगितलं की हे पूर्ण 0 डिग्रीचं पात्र आहे, इथं काहीच नाहीये, तर ही मंडळी अक्षरशः त्याच्याकडून काहीही न घेता त्याला शिकवायला तयार आहेत. हे सगळं माझं उदय टक्के सरांशी बोलणं झालेलं आहे. आणि ते म्हटले पण होते मागे, खरोखरच जो गरीब असेल, नाही तर गुटख्याला पैसे आहेत, तमाशाला पैसे आहेत, सगळ्या छंदाला पैसे आहेत आणि कोर्स भरायला पैसे नाहीत, असे बनवटी गरीबाला काय नाही भेटणार. पण जो खरंच गरीब आहे की ज्याचे हाल चाललेले आहेत, त्याला मात्र सगळे मिळून आपण सहकार्य करू शकतो. मग हे शिक्षक मंडळींचे काय उपकार झाले की यांनी प्रत्येकाला शिकवलं. ज्या ज्या टेक्निक्स होत्या त्या फटाफट दिल्या. टेक्निकचा परिणाम असा झाला की टेक्निक घेऊन माणूस ज्यावेळेस गावाकडे गेला त्यावेळेस त्या वस्तारात तोच, का तर तीच, पण चालण्यात फरक जाणवला आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त बोलण्यात सुद्धा फरक जाणवला. कारण वस्तारान कातर चालवण्याचं जे तंत्र असतं हे सलून क्षेत्रातल्या किंवा नाभिक समाजातल्या किंवा सेन समाजातल्या माणसांना जन्मतच असतं, रक्तात असतं. पण तोंड कुठं चालवायचं, कसं चालवायचं, किती चालवायचं याचं थोडं तंत्र चुकलेलं आहे. ते तंत्र ही मंडळी शिकवतात. जे म्हणते ना मॅनेजमेंट, ही मंडळी ती शिकवतात. ते शिकवल्यामुळं त्यांच्या हाताखोलून जी गेलीत त्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत. लॉकडाऊन मध्ये मला एक दाखवा ज्याचा कोर्स झाला आणि त्याने आत्महत्या केली. कुठेही कोर्स करू, मी म्हणत नाही उद्या टक्के सरांकडे करू किंवा भाटियांकडे करू, कुठेही करू द्या, ज्यांनी कोर्स केला आणि लॉकडाऊन मध्ये ते मला आत्महत्या सोडा हो, मला ते अन्नदानाच्या किटच्या लाईनीत दाखवा तुम्ही. नव्हते कोर्स केलेला माणूस अन्नदानाच्या किटच्या लाईनीत दाखवा. प्लॅनिंग करून होती व्यवस्थित, त्यांनी आनंद घेतला, लॉकडाऊनचा सुद्धा त्यांनी आनंद घेतला. उलट अशा लोकांना घरी आमंत्रण होते रिस्पेक्टिव्हली, या तुमच्या सन्मानार्थ आम्ही योग्य ते तुम्हाला मानधन पण देऊ, घेऊन जाऊ आणि आणून सोडू. ही पूजा कसली होती? ती विद्येची होती, ती कलेची होती. आणि विद्येची जोपासना, कलेची जोपासना कधी वायाला जात नाही. पण परवा दिवशी तुम्ही त्या व्हिडिओ मांडलं की फुकट आलं ते फुकट गेलं. पूर्वी उदाहरण सांगायचे की एका गावात घोडे बाजार भरला. घोडे बाजार भरला, बरेच असे टवाळ पण असतात ना, तर याला विचारणार हे किती जातात, तो घोडा कितीला, तो घोडा कितीला, असं बोलवणार. आणि एकदा माणूस इकडे तिकडे बोलला की एक घोडा गायब करणार. गायब केल्यानंतर तसं त्या टोळीने एक घोडा बाजारातून गायब केला. गायब करता करता पुढे बरंच गेला, खुश झाले, मोठा घोडा भेटला बोले आपल्याला, नाही का. आणि मग दुसऱ्या बाजारात गेल्यानंतर ते लोक विचारायला लागले कितीला काय, तर तो आवाजाचा भाव सांगायचा. त्याने नाही एवढा भाव शक्यच नाही, भाव आता उतरले. त्याने नाही एवढ्याला द्यायचं बोल, नाही का. ते ठीक आहे. मग कालांतराने ज्यावेळेस तो दुसऱ्या ठिकाणचा बाजार उतरला संध्याकाळ, तर मग तो एक माणूस म्हणले किती, ते बोले 2 लाख. नाही बोले हे घोडा 5 लाखाचा आहे बोले. ठीक आहे 5 लाख पण अशी गरज आहे, नाही बोले मला मी देतो बोले 2.5 लाख देतो तुम्हाला. तयार झाले, पागल झाले, नाही का. बोले आता ही लोक आपल्याला देत नव्हते आणि हे 2.5 लाख रुपये द्यायला तयार झाले. मग खुश झाले. ते खुश झाल्यानंतर ते म्हणले पण घोडा घ्यायचं म्हणलं मला टाप मारून बघावं लागेल, एक राऊंड तो बघावं लागेल. ते म्हणले हा बरोबर आहे, मारा म्हणे. मग झालं, त्याच्या आधी ती लगाम स्वाधीन केली, यांनी लकीरवर बसला, टांग मारली आणि घोडा दामाटला. 10 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, 25 मिनिटं झाले, घोडा काही परत आला नाही. आता घोडा दिसताना घोड्यावाल्याचं बाजारात दिसत आहेत म्हणून ज्यांनी सकाळी मागितला होता 3 लाखाला 3.5 लाखाला, त्यांनी संध्याकाळी विचारलं अहो काय कितीला गेला घोडा तुमचा. आता सांगावं तर ना मुश्किल आणि नाही सांगावं तर समोर नाही. मग ते म्हणले काय म्हणले असतील ते म्हणले भाऊ जेवढ्याला आला तेवढ्याला. हा साळुंखे साहेब, तुम्हाला दुसरा एक असा प्रश्न आहे की नाभिक संघटनेची शासन दखल घेत नाही. मागील 40 वर्षामध्ये एकही शासनानं नाभिक समाजाची मागणी मान्य केलेली नाही. याबद्दल आपलं मत काय बरं? आता मागच्या वर्षी ज्यावेळेस उद्धव साहेबांना ईमेल केले होते कोरोनाच्या काळात, बऱ्याच जणांनी केले, बरेच पत्र गेले. तिथं साधारण मला वाटतं 1270 पत्र गेले. त्यांचे जे सचिव होते त्यांच्याकडून एक निरोप आला होता की साहेबांनी ज्यावेळेस तुमच्या समाजाला काही देण्यासाठी चर्चा करायची आहे तर तुमच्या सर्वांच्या मिळून चर्चा तर एकाशीच करणार ना, का समोरून 50 लोकांची चर्चा करणार, तर कोणाशी चर्चा करायची ऑनलाईन का होईना. तर असं ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस आपण याचं नाव सुचवलं ना, तर दुसरा लीडर काय सांगायचा, त्याचे दुर्गुण सांगायचा. त्याचं नाव सांगितलं की हा त्याचे दुर्गुण सांगायचा. मग असे एकामेकाचे दुर्गुण सांगितले, हा एक ड्रॉबॅक्स आहे. आणि संघटना एवढ्या झाल्या, संघटना होण्याचं कारण ज्यावेळेस एखाद्या संघटनेत माणूस असतो
आणि त्याचे जे मत असतात, त्याचे जे विचार असतात, ते ज्यावेळेस विचाराधीन घेतले जात नाहीत संघटनेतल्या अंतस्थ गटवादामुळे, त्यावेळेस तो थांबून 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 शेवटी मग तो फुटून वेगळा काढतो. कारण आयुष्यभर त्या संघटनेत राहून तो झिजून खजून मरणार नाही ना, त्याला सुद्धा त्याच्या समाजासाठी काय करायचं असतं. पण तिथं जे पद आहे, तिथं माझा आजोबा त्या पदावर होता, त्याच्यानंतर माझे वडील त्या पदावर, नंतर मी पदावर, नंतर माझा पुढचा कुठचा त्या पदावर. ही पद्धत सर्वस्वी चुकीची. याच्यासाठी मी साधारण तुम्हाला सांगतो 2005 पासून ज्यावेळेस नगरमधून मी इकडे स्थलांतर केलं, त्यावेळेस मला बरंच विचारणा झाली होती का आता इथून पुढे कसं. म्हणलं इथून पुढे समाज ठरविल ते कसं. म्हणलं ते मांडू. मग ते मांडल्यानंतर पिंडीचे ब्राह्मंडी म्हणजे भात शिजला का नाही हे समजून घेण्यासाठी सगळा भात चिवडण्याची गरज नाही. जे नगरमध्ये होतं तेच संपूर्ण देशात चालू होतं. म्हणून मी त्यांना म्हणलं आणि लिखाणातून मांडल्यानंतर युट्यूब असो, फेसबुक असो किंवा व्हॉट्सअपचं माध्यम प्रभावी ठरलं. त्याच्यात मी सांगितलं अशी जर लिडरशिप आपण केली, एका समाज एक आणि त्याला नेते 5, तर ही लिडरशिप सक्सेसफुल होणार नाही. ज्या वेळेस कुठलाही व्यापारी त्याचा व्यापार करतो जीव तोडून, तो करतो नफ्यासाठी, बरोबर आहे. आणि कुठलाही श्रमिक काम करतो 2 पैशासाठी. आणि तसा हा जो नेता असो, हा रात्रीचा दिवस करत असतो तो मतासाठी. कारण मत असेल तर तो तिथं बसेल, मत गेलं त्याचा संपला विषय. मग एकट्ठा मतदान कुठे आहे याच्याकडे त्याची लगेच लक्ष जातं. जसं एखादा वाघ असेल, त्याला जर दगड फेकून मारला तर तो दगडाच्या मागे पडत नाही, आणि तोच दगड कुत्र्याला मारला तर कुत्र्याला वाटतं मला काहीतरी खायला टाकलं, तो ते दगडाच्या मागे पडतो. पण वाघ काय करतो, तो दगड आला कुठून ते बघतो, त्याचाच छडा घेतो. मग हे मंडळींचं लक्ष कुठं असतं, जिथं एकट्ठा मतदान कुठून कोणाच्या मागे त्याच्याकडे बघतात. आणि तसा माणूस जर समोर बसला ना, ज्याच्या मागे जास्तीत जास्त एकट्ठा मतदान आहे, तो म्हणला ना सूर्य पूर्वेला नाही दक्षिणेला, तो म्हणून अरे वा चांगला प्रकाश पडला, त्याला तो विरोध करणार नाही. कारण त्याच्या मागे एक गठ्ठा मतदान नाही. याला जो पाहिजे याचा जो विषय तो त्याच्याकडे. आज सूर्य पूर्वेला आहे, तुम्ही सगळं सांगताय, समजून सांगताय, पण तुमच्या मागे 10 मतदान नाही ना. मग याचा परिणाम काय झाला, मी यांना सांगितलंय की तुम्ही सगळ्यांचं एकमत होत नाही ना, हरकत नाही. प्रत्येकाने आपापला तालुका अध्यक्ष हा सगळ्या तालुक्यातल्या लोकांना सांगा की हा पण अध्यक्षपदासाठी तयार आहे, तो पण तयार आहे, तो पण तयार आहे. पण तालुक्यातल्या सगळ्या नाभिक बांधवांनी आपल्या भगिनी सकट, माते सकट, वृद्धा सकट, सगळ्यांसकट तालुका मंदिरात एक दिवस या. सगळ्यांनी एका चिठ्ठीवर त्याला जो कोणी वाटेल त्याचं नाव कोपऱ्यात जाऊन लिहा, त्या चिठ्ठ्या घंगाळ्यात टाका. घंगाळ्यात टाकल्यानंतर 1 क्रमांकाचं मतदान ज्याला मिळेल तो अध्यक्ष, 2 क्रमांकाचं मतदान ज्याला मिळेल तो उपाध्यक्ष. आणि हे दोघांनी ठरवायचं सचिव कोण, खजिनदार कोण. आता हा जो अध्यक्ष झाला, याला जो काय कार्यकाल देताल तुम्ही 3 वर्षाचा, 5 वर्षाचा, परत त्याला त्या पदावर उभं राहता येणार नाही. अमेरिकेची जी लोकशाहीची पद्धत आहे ना ती, परत त्या पुढच्या पदावर उभं राहू शकतो तो जिल्हाध्यक्ष पदावर, पण तालुका अध्यक्ष पदावर उभं राहू शकत नाही. मग हा त्याच्यानंतर हा का लोकांना मान्य असेल तर उपाध्यक्ष तिथं ठीक आहे, नाही तर परत इलेक्शन लावा 5 वर्षांनी. याच्यात परिणाम काय होणार की जी कार्यकारिणी मंडळी आहे ती वाडी वस्तीवर मतदान मागण्यासाठी जाणार. मतदान मागण्या गेल्यानंतर त्यांना तिथं कळणार की याच्या समस्या काय आहेत, याचं राहणीमान, खाणेसुमार थोडक्यात त्याचं नाही का, याचं राहणीमान काय, याचं स्टेटस काय, याची झोपडी आहे का 2 खोले आहे, मातीचं घर आहे का कॉन्क्रीटचं घर आहे, गाडी आहे का सायकल आहे का छकड आहे, हे सगळं त्याचं आखो देखा होणार. आज जे आपलं चाललंय तो कुठला डाटा, इम्पेरियल डाटा. हा इम्पेरियल डाटा आपल्या नावी समाजाचा प्रत्येकाच्या डोक्यात राहिला असता. आज समजा इथून समजा 20 किलोमीटरवर कोणचं एखादं वाडी वस्ती, तिथं कुठला नावी आहे तो मला माहितीच नाही ना. अगदी आपण हातगाव कांबरीचं जे बलात्कार कांड झालं होतं शेवगाव तालुक्यातलं, त्याचा विचार केला, त्या मुलीचा बाप ज्यावेळेस माझ्याकडे आला तो म्हणला आपले नेते मंडळी आल्या आयुष्यात पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि मला माहित पण नव्हतं हे नेते म्हणून. का तालुका अध्यक्ष कोण आपलं ते माहिती नाही, त्या तालुका अध्यक्षाला माहिती नाही की आपल्या ह्या गावात कोण राहते, आणि अध्यक्ष मात्र तालुका. आणि हे जर निवडणुकीच्या माध्यमातून गेले असते तर त्या हातगाव कांबरीच्या माणसाच्या घरात किती लोक आहेत आणि किती मुलं आहेत, काय शिकतात, हे सगळं तालुका अध्यक्षाला माहिती असलं असतं ना कमीत कमी, जिल्हाध्यक्षाला द्या. मग असं जर तुमचा डाटा सगळ्या तयार असेल. साळुंके साहेब बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु आपल्याला वेळेचं जरा बंधन आहे. तरी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न मी विचारतो की तुम्ही सलून चालकांना आर्थिक प्रगतीसाठी काय मार्गदर्शन कराल, काय संदेश देणार? त्यांनी 3च नियम एक पालन करावेत. एक म्हणजे ही जी कला आहे, अगदी आपण 45-50 वय जरी असेल आणि 1400 वर्षाच्या चांगदेवानी 7 किंवा 8 वर्षाच्या मुक्ताबाईला गुरु केलं आणि आपला उद्धार करून घेतला,
ही या भूमीतली कथा आहे. तर 50 वर्षाच्या माणसाने जर 25 वर्षाचा शिक्षक आहे, सलून क्षेत्रात शिक्षक आहे, त्याच्याकडून जर शिक्षण घेतलं तर मला वाटतं त्याचं काही खूप नाव जाईल असं काही नाही. एक 3-4 महिन्याचा कालावधी जाईल त्याचं शिक्षण घेण्यात, पण ते शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या कात्री आणि वस्त्राला जी एक वेगळी कलात्मक धार येईल ना, त्या धारीमुळं लक्ष्मी त्याच्या गल्ल्यात नक्की येणार. एक त्याच्यामुळे त्यांनी कोर्स करताना आपल्याला शिकवणारा किती वर्षाचा आहे आणि कोणत्या जातीचा आहे आणि कोणत्या गटातला आहे हे बघू नये, त्याची गुणवत्ता बघावी. आणि इतर ठिकाणी मानधन देत आहे ना, तर मी म्हणतो त्याला काय ऐच्छिक द्या, थोडं थोडं करून द्या, पण द्या, त्याचंही पण पोट चाललं पाहिजे, नाही का. ही बाजू. दुसरी गोष्ट, नवरात्रीमध्ये सलून क्षेत्रातील प्रत्येक तालुका सलून क्षेत्रातील लोकांनी नवरात्रीत एकत्र बसा, एकत्र मिटिंग घ्या आणि दसऱ्यापासून मागील वर्षी किती महागाई झाली ती आणि मागचा जो पूर्वीचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी साधारण 50% भाववाढ करा आणि ती जाहीररित्या करा. म्हणजे काय होतं, जाहीररित्या केल्यानंतर जनसमुपदेशन पण होतं आणि आपण जे बोलतोय याच्यातून सलून सेवक समुपदेशन सुद्धा होतं. या दोन्ही समुपदेशनाची गरज आहे आणि याच्यातून हा एक दुसरं माध्यम होईल. आणि रोजच्या रोज जे काही काम करताय तुम्ही त्याच्यातून 50% रक्कम ही बाजूला टाका, ती विसरून जा, तिला हात लावू नका. तुम्ही किती रेट घ्यायचे ते तुमचा विषय. 50% रक्कम उर्वरित बाजूला ठेवून तुमचं जर दुकान खर्च घर खर्च भागत असेल तर तुमचा रेट हा तुम्हाला सुटेबल आहे. आणि ती 50% रक्कम आणि याच्यात ह्या 50% रक्कम मध्ये तुमचा इन्शुरन्स नाही बरं का, ती 50 फक्त आपत्कालीन संकटासाठी बचत म्हणा राहणार. हा, त्याच्यातून तुम्ही जमीन घ्या, सोनं घ्या, पण इकडे घुसडू नका ती. तर ही 3 मंत्र जर पाळले, एवढेच 3 मंत्र सांगतोय मी, हे 3 मंत्र जर पाळले तर भविष्यात कुणालाही लॉकडाऊन असू नाही तर कुठेही अन्नदान चालू असू, तिथं जाऊन नाभिकाला ही अवस्था येणार नाही. कारण जगाच्या पाठीवर. साळुंखे साहेब, शेवटचा प्रश्न आहे. प्रत्येक संघटनेचा अध्यक्ष हा कोण्या ना कोण्या तरी पक्षाशी जोडलेला आहे, राजकीय पक्षाशी. परंतु एक शोकांतिका अशी आहे की कोणताही पक्ष आपल्याला तिकीट देत नाही. आमदारकीचा आसन, खासदारकीचा आसन किंवा सरपंचाचा आसन काय हे देत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. तर राजकारणामध्ये आपल्याला स्थान मिळण्यासाठी काय करावं लागेल, शॉर्टकट मध्ये सांगा. आता राजकीय क्षेत्रात जर पाहिलं तर आपल्यापैकी एक 10-15 वर्षापासून बरेच जण सरपंच झालेले आरक्षित तिकीटावर. तसं आरक्षित तिकीट दिलं जातं, ते फक्त रबरी स्टॅम्प. हा सांगतो ना, त्याच्याकडे देतो ना, की ते जे सरपंचाचं जे तिकीट दिलं जातं ते नामधारी सरपंच असतो. म्हणजे कितीतरी सरपंच 15 वर्षापूर्वी पण टपरीत काम करत होते. सरपंच असताना सुद्धा टपरीत ग्रामपंचायत यायची की बाळासाहेब इथं शिक्का मारा, बाळासाहेब तिथे शिक्का मारा, सही करायचा, फाईल मंजूर, परत दाढीला साबण लावायला सुरुवात. आणि आज सुद्धा ते तसंच करतायत. तर हे करत असताना तिथं ज्यावेळेस आपण आवाज उठवला त्यावेळेस ते मंडळी म्हणले की ह्या व्यक्तीला सरपंच म्हणून निवडून आणण्यासाठी गावातून किती मोठा विरोध होता आणि त्या विरोधाचा सामना करण्यासाठी आम्ही किती पैसे खर्च केले हे आम्हाला माहिती. त्यावेळेस पाहुणे म्हणून तुम्ही नाही आले पाहिजे, हे पण बरोबर होतं. पण तुम्ही का खर्च केले, यांनी केले किंवा त्यांनी केले. तर मी परत 1947चा जो विषय मांडलेला आहे की इथं जे भूमीचं जे होतं, भूमी विभाजन जे होतं ते व्यवस्थित झालेलं नाही. ते काय केलेलं आहे, गावात एकाला 20 एकर आणि एकाला 200 एकर. 200 एकर त्याचे 20 पेढ्या बसून खाणार ना. तुम्ही ज्यावेळेस ते 50% क्षेत्र याच्याकडे दिलं असतं सरकारकडे आणि 50% याच्याकडे ठेवलं असतं ना, मग बरोबर चाललं असतं. मग आज काय केलं पाहिजे, आज मी म्हणतो 60%च दिलं पाहिजे ओबीसीला आरक्षण, आणि ते पण राजकीय तिकीटात 60% भेटलं पाहिजे. नसल द्यायचं, नका देऊ, त्या जमिनी सगळ्या घ्या, सगळ्यांना समसमान वाटा, ते आरक्षण तुम्हाला, ती खुर्ची तुम्हाला आणि सगळंच तुम्हाला, काही गरज नाही, कारण सगळं ऑनलाईन झालेलं आहे. त्या मंत्रालयाचं आम्ही तोंड पण बघणार नाही, फक्त गावातल्या जमिनी सगळ्यांना समसमान वाटा. अगदी बरोबर आहे साळुंखे साहेब. तुम्ही आज वेळात वेळ काढून नाभिक समाजासाठी, नाभिक समाजातील जे सलून चालक आहेत त्यांना तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांना काळानुसार प्रशिक्षण घेऊन तुम्ही सलून व्यवसायात या, त्याच्यानंतर काळानुसार भाववाढ करा आणि दररोजच्या उत्पन्नातील 50% रक्कम ही बचत करा. तरच तुमच्यावर कोणतंही संकट आलं तरी तुम्हाला डगमग होणार नाही किंवा तुमच्या कुटुंबावर कोणतंही
परिणाम पडणार नाही. खूप छान पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन केलं, परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे. वेळेचे बंधन असल्यामुळं आपल्याला ही चर्चा इथं थांबवून आपण परत एक दिवस अजून पुढच्या एखाद्या विषय घेऊन त्यावर आपण विचारमत मांडू. तरी तुम्ही चालेल. जे वेळ काढून समाजासाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. हाच एकच विषय मांडायचा राहिला की माझी एक इच्छा होती की हे जे आपण भाववाढ करतो ही प्रत्येक शहर वेगळं करतं, तालुका वेगळा करतो, त्याच्यापेक्षा गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच ठिकाणी कॉमन जी भाववाढ आहे ती व्हावी. अगदी बरोबर आहे. या मताशी मी सुद्धा तुमचं सहमत आहे साळुंके साहेब. कारण बरेचसे म्हणतात की ग्रामीण भागामध्ये वेगळे रेट, शहरी भागामध्ये वेगळे, पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा गोड तेल त्याच भावाला भेटते जे शहरी भागात भेटते. ग्रामीण भागात सुद्धा तेच भावाला पेट्रोल भेटते जे शहरी भावात भेटते. त्याच्यामुळं आमचे रेट जे आहेत सलूनचे रेट हे शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत समान असले पाहिजे. या मताशी मी 100% सहमत आहे. कॉमन रेट का म्हणतो मी की आमच्या शहरात आता मी ग्रामीण भागात काम केले, शहरात पण केले. माझ्या दुकानात जेवढे ब्लिचिंग फेशियल होतात त्याच्या 10% सुद्धा ग्रामीण भागात होत नाही. म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना उत्पन्नाचा सोर्स फक्त कटिंग आणि दाढी आहे. दाढी घरी सुरू झाली आणि त्याच्यात पण तुम्ही सवलत देणार, तुम्ही कमावणार काय, मागं टाकणार काय, देणार काय, घेणार काय. त्याच्यामुळं आणि विशेष करून बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो जिथं शहर हद्द संपती आणि जिथं ग्रामीण हद्द सुरू होती अक्षरशः 20-25 फुटावर 2 दुकानं असतात आणि त्या 25 फुटात जर 2 दरपत्रक असतील तर गर्दी कुठं होणार? कमी तिथं दर तुटतो आणि मग तो लोड असला पाहिजे जो की गल्लीपासून दिल्लीपर्यंत समसमान असला पाहिजे. कारण गावातला डॉक्टर सुद्धा तेवढीच फीस घेतो जेवढा शहरातला घेतो. काय मला सांगा, तुम्ही आता रुबीआला एखादा पेशंट आणला गावातला वाडी वस्तीवरचा आणि समजा तिथे एखाद्या XYZ रोगाचं बिल एवढं किंवा व्हेंटिलेटर आहे, वाडी वस्तीवरचं पेशंट आणलं म्हणून व्हेंटिलेटरचा भाव वेगळा आणि तिकडं अंबानीचं पेशंट आणलं म्हणून व्हेंटिलेटरचा भाव वेगळा, असं काही आहे का? आजारात समस्या सगळ्यांना समसमान आहे ना. म्हणून बरोबर एक तर तिथं आधुनिक काम चालत नाही, ग्रामीण सेवा संघाला कटिंग सेवा पर्याय नाही, त्यांनी डिस्काउंट देऊ नये, पण हा कॉमन भाव जो आहे हा राष्ट्रीय पातळीवर डिक्लेअर होणं गरजेचं होतं. म्हणून मी ते आता जी न्यू सलून पार्लर असोसिएशन आहे त्यांना सांगून ते म्हणले तुम्ही आम्हाला मार्गदर्शक म्हणून तरी थांबा. म्हणलं ठीक आहे, म्हणून त्यांच्या मार्गदर्शक बॉडीवर थांबलो, पण त्यांना म्हणलं हे करावं लागेल, तर त्यांनी ते केलं. म्हणून आता मी 1 जानेवारी पासून कटिंगसाठी 300 रुपये दिल्लीपासून गल्लीपर्यंत, वाडी वसरच्या गल्लीपर्यंत 300 रुपये हा कॉमन भाव. का की अर्बन क्लब सारख्या संस्थेत आमचा माणूस गेल्यानंतर गटारातले गटार कस्टमर त्यांना 300 रुपये कटिंगचे देतात, दाढीचे 150 रुपये देतात घरी येऊन. मग आमचा माणूस इथं 20-30 हजार भाडं भरतोय, कुणी विकत घेतलाय तर तो 25-30 लाखाच्या दुकानं विकत घेतोय. मग त्याला तुम्ही नका 500 रुपये देऊ, पण तिकडे 300 देता, इथं 300 द्या ना कटिंगचे. ग्राहकांचं समभूत सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांना पण माझी विनंती आहे ग्राहकांना की असा भेदभाव नका करू. उलट त्या माणसाला जर तुम्ही 300 रुपये दिले तर तो जीव होतील हो तुमच्यावर. एवढं काही व्यवस्थित सेवा करेल ना की कुणी करू शकत नाही एवढं. हा, आमच्या लोकांकडून जिथं होतंय ना काम करताना गुटके वगैरे, त्यांना 2दा-3दा समजून सांगा आणि तिसऱ्यांदा त्यांना समजुतीची भाषा कळत नसेल तर मग त्यांना नाव्याच्या भाषेत समजून सांगा. तिथं तपेलं समजून घ्या. हे पण गरजेचं घे, कारण आपला तो बाब्यान लोकांचा काटतं असा उपयोग नाही. आणि म्हणून ते सुरू केले आणि अनेकांनी त्याच्या पुढचा भाव देत असतील तर अतिउत्तम, पण त्याचं अनुकरण सगळ्यांनी जर केलं प्रत्येक तालुक्यात तर समाजाला हळूहळू सुगीचे दिवस येतील आणि आत्महत्या करण्याची परत वेळ येणार नाही ही मला शाश्वती. आणि लाईनीत पण उभं राहायची वेळ येणार नाही. कारण ह्या लॉकडाऊन एक केलं तुम्हाला सांगतो, जी म्हण होती ना वाटीत पाणी सदा अबाधणी, पण लॉकडाऊन मध्ये तुम्ही घराघरात पाहिलं ना वाटीत पाणी आहे पण सदा ताण्यात आणि रोज ताण्यात चालू आहे. तर असं परत होता कामा नाही. आपल्या याच्यातून कोणी करोडपती होणार नाही, पण ही अवस्था नको. चालतंय साहेब, आज खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं. खूप साध्या आणि सोप्या भाषेतून समाज बांधवांना कळल अशा पद्धतीनं एकदम मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचं नाभिक सेवा संघाच्या वतीने आम्ही खूप खूप आभार मानतो. आणि परत असाच एक वेगळा विषय घेऊन परत असाच वेळ द्याल ही आम्ही अपेक्षा ठेवतो. नमस्कार. धन्यवाद.